सस्पेन्स क्राईम थ्रिलर हा जॉनर मराठीमध्ये जास्त एक्सप्लोर केला गेला नाही, परंतु आता मराठीमध्ये एक चित्रपट येतोय बोल बोल राणी नावाचा. टीजर रिलीज झाला. टीजर 1 मिनिटाचा आहे, परंतु मला तो प्रचंड आवडलाय. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा चित्रपट ऍक्च्युअली 2024 मध्ये शूट झाला होता आणि 2025 मध्ये आय थिंक फेब्रुवारीत हा चित्रपट रिलीज होणार होता, परंतु ती काही कारणाने ती गोष्ट झाली नाही. परंतु हे मला असं वाटतंय की चित्रपटासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण आत्ताच तुंबाडची मंजुळा हा चित्रपट रिलीज झाला आणि सई तामणकर यांचं जे पात्र आहे ना, ते पात्र लोकांच्या चर्चेचा विषय बनलंय आणि सई तामणकर यांच्या अभिनयाचं कौतुक करतायत लोक. आणि तेव्हाच बोल बोल राणी हा चित्रपट येतोय. 10 जुलै 2026 ला चित्रपट रिलीज होणार आहे फायनली. आणि मला असं वाटतं की सई तामणकर यांच्या ऍक्टिंगची चर्चा जेव्हा सुरू आहे, त्या चर्चेचा फायदा या चित्रपटाला डायरेक्टली इनडायरेक्टली नक्कीच होऊ शकतो. टीजर मध्ये आपल्याला आणखीन काही कलाकार पाहायला भेटतात, ज्यामध्ये सुबोध भावे पाहायला भेटतात. ते कदाचित पोलीस ऑफिसर असावेत आणि एक असा काहीतरी क्राईम घडलाय किंवा अशी एखादी कुठची तर घटना घडले, ती घटना कोणी केली, का केली वगैरे या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न सुबोध भावे या चित्रपटामध्ये ऍज इन्व्हेस्टिगेटर करताना आपल्याला दिसू शकतात. इंटरेस्टिंग रोल आहे. चिन्मय मांडलेकर देखील तुम्हाला टीजर मध्ये पाहायला भेटतील, ज्यांचं कॅरेक्टर आपल्याला थोडंसं ग्रे शेड मध्ये आहे असं पाहताना जाणवतंय. ऍक्च्युअली ते कॅरेक्टर विलन आहे की विक्टिम आहे हे आपल्याला टीजर मध्ये प्रिडिक्ट करता येत नाही आणि ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. संभाजी ससाने आणि सई तामणकर यांचं कॅरेक्टर यांच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे, परंतु ते काय आहे माहित नाही. त्याचबरोबर सई तामणकर आणि चिन्मय मांडलेकर हे ऍक्च्युअली पती पत्नी असण्याची शक्यता मला टीजर पाहून वाटते. आणि मग संभाजी ससाने यांचं कॅरेक्टर त्यांच्या रिलेशनशिप मध्ये काय करते, त्याचा काय संबंध आहे या दोघांशी, या गोष्टी आपल्या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहेत. आता बोलूया सई तामणकर यांच्या कॅरेक्टर बद्दल. सई तामणकर यांचे कॉस्ट्युम्स जे तुम्हाला टीजर मध्ये पाहायला भेटतात, त्यांची ऍक्टिंग, त्यांचे जे काही 1-2 डायलॉग तुम्हाला पाहायला भेटतात आणि एक शॉट आहे ज्यामध्ये सई तामणकर यांच्या हातामध्ये बंदूक आहे आणि चुकून त्यांच्या हातून गोळी चालते. त्यानंतर आणखीन एक शॉट आहे ज्यामध्ये ती साडी वगैरे नेसलेत. आणखी खूप सारे असे शॉट तुम्हाला टीजर मध्ये पाहायला भेटतील, जे शॉट पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की सई तामणकर यांचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्या कॅरेक्टरच्या अवतीभोवतीच हा सगळा सिनेमा फिरत आहे असं टीजर पाहून तर मला वाटतंय. टीजर मधून सिनेमॅटोग्राफी बद्दल प्रिडिक्शन करायचं झालं तर मला सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची तगडी असेल असं नक्कीच वाटते, कारण ज्या काही फ्रेम तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय त्या फ्रेम जर तुम्ही पाहिल्या व्यवस्थित तर प्रत्येक फ्रेम मध्ये कंपोजिशनचा, ऍस्थेटिकचा विचार करून त्या फ्रेम घेतले असं मला जाणवतंय. त्याचबरोबर लाईटचा यूज देखील अगदी स्मार्टली केलाय. कलर ग्रेडिंग देखील चांगलं झालंय असं मला वाटतंय. सई तामणकर यांचे कॉस्ट्युम्स जे आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. प्रत्येक कॉस्ट्युम्स मध्ये त्यांचं एक वेगळं रूप तुम्हाला पाहायला भेटतंय. 1 मिनिटाच्या टीजर मध्ये मला जास्त आवडलेली गोष्ट ही की जे काही 3-4 कॅरेक्टर तुम्हाला दिसत आहेत ना, ते प्रत्येक कॅरेक्टर इंटरेस्टिंग वाटते आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर चित्रपटाचं वजन वाढवतात. उदाहरण म्हणून तुंबाडची मंजुळा हा चित्रपट घ्या, तशाच प्रकारे बोल बोल राणी या चित्रपटामध्ये देखील कमी कॅरेक्टर असणार आहेत, परंतु जे काही 3-4-5 कॅरेक्टर तुम्हाला दिसत आहेत ते सगळे कॅरेक्टर इंटरेस्टिंग असणार आहेत हे मात्र टीजर पाहून आपल्याला समजते. आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे 1 मिनिटाच्या टीजर मध्ये जी बीजीएम आहे ते अफलातून आहे. इथंच मला तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे एक चित्रपट होता कन्नड लँग्वेज मधला ऋषभ शेट्टी यांचा, ज्याचं नाव होतं हिरो. असं म्हटलं जात होतं सोशल मीडियावर काही ठिकाणी की हा हिरो या चित्रपटाचा रिमेक असू शकतो, परंतु मला असं वाटत नाही या चित्रपटाचा तो रिमेक असू शकेल. आणि त्याचबरोबर मला वाटतं कुठेतरी चित्रपटाचे डिरेक्टर यांनी देखील क्लिअरिफाय केलं की हा कोणत्याही चित्रपटाचा रिमेक नाही, ओरिजिनल स्टोरी आहे. ऑनेस्टली माझ्या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. तुमच्या अपेक्षा काय आहेत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.